नमस्कार, मी स्नेहा. साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत संधिवात आणि त्यावरील आधुनिक उपचार या विषयावर, आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओत आलेले आहेत डॉक्टर मनोज तोडकर. डॉक्टर मनोज, तुमचं खूप खूप स्वागत. डॉक्टरांशी आपण चर्चा करणार आहोत, मात्र त्याआधी डॉक्टर मनोज तोडकर यांची थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर मनोज तोडकर यांनी MS ऑर्थो, DNB ऑर्थो आणि MCH ऑर्थो हे इंग्लंडमधून केलेलं आहे. त्यांनी आपलं शिक्षण जे आहे ते इंग्लंडमधनं पूर्ण केलेलं आहे. तसंच डॉक्टर मनोज तोडकर यांना सांधेरोपण शस्त्रक्रियेमध्ये इंग्लंड आणि जपानहून त्यांनी या सांधेरोपणच्या शस्त्रक्रियेचं रीतसर प्रशिक्षणसुद्धा घेतलेलं आहे. गेल्या 20 वर्षांपासून डॉक्टर मनोज तोडकर हे या क्षेत्रात कार्यरत आहेत. सध्या हर्डीकर हॉस्पिटलमध्ये ते सांधेरोपण शस्त्रक्रिया तज्ज्ञ म्हणून काम करतात. सांधेरोपणाच्या अनेक यशस्वी शस्त्रक्रिया डॉक्टर मनोज तोडकर यांनी केलेल्या आहेत. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, पुन्हा एकदा तुमचं स्वागत. डॉक्टर, खरं तर संधिवाताच्या समस्या आजकाल खूप लोकांमध्ये, रुग्णांमध्ये पाहायला मिळतात. तर नेमकं संधिवात म्हणजे काय? संधिवात म्हणजे सांध्यापासून होणारा वात, सांध्यापासून होणारे जे दुखणं आहे, सूज आहे किंवा त्यापासून होणारा जो त्रास आहे त्याला आपण संधिवात असं म्हणतो. संधिवात कॉमनली आपल्याला खुबा, गुडघा, खांदा, कोपरा, मनगट या सांध्यांमध्ये आढळतो. जेव्हा पेशंटला संधिवाताचा त्रास असतो त्यावेळी पेशंटचा सांधा सुजतो, सांधा दुखतो, त्याला सूज येते, पेशंटला चालायला किंवा उठताना बसताना त्रास होतो आणि त्याच्या हालचाली मंदावतात. तसेच सांध्याला काही डिफॉर्मिटी येतात, म्हणजे सांध्याची जी पूर्ण हालचाल असते ती कमी होते आणि हालचालींवर काही मर्यादा येतात. याला आपण संधिवात असं म्हणतो. आपल्याला जो सगळ्यात कॉमनली संधिवात दिसतो त्याला आम्ही ऑस्टिओआर्थरायटिस असं म्हणतो. हा साधारण वयाच्या 60-65 नंतर दिसतो आणि त्याचं कारण आहे की वयोपरत्वे जे सांधे झिजतात त्याच्यातलं वंगण कमी होतं, सांध्याचा गुळगुळीतपणा जातो. त्याला आम्ही वयोपरत्वे होणारा संधिवात किंवा ऑस्टिओआर्थरायटिस असं म्हणतो. आता आपण जर ह्या गुडघ्याच्या मॉडेलवर जर पाहिलं तर हा जो गुडघ्याचा कुर्च्या आहे किंवा कार्टिलेज जो आहे तो गुळगुळीत आहे. आता हा जसं वय वाढतं तसं हा कुर्च्या झिजतो, तो गुळगुळीत राहत नाही, त्याला खड्डे पडतात. तसंच दोन हाडांच्या मधलं हे जे शॉक ॲब्सॉर्बर आहे मेनिस्कस, ते मेनिस्कस पण झिजतं, त्याची उंची किंवा जाडी कमी होते आणि त्याची वजन घेण्याची क्षमता कमी होते. असं झालं की मग हा कार्टिलेज झिजायला लागतो, तो अनइव्हन होतो आणि त्याच्या खालचं जे सबकॉन्ट्रल बोन आहे ते एक्सपोज होतं आणि त्याच्यामध्ये नसा असतात ज्या आपल्या संवेदना कॅरी करतात. त्या नसा जर एक्सपोज झाल्या किंवा त्या नर्व्ह जर एक्सपोज झाल्या तर मग ते दुखायला लागतं. याला आम्ही संधिवात असं म्हणतो. आणि हा झाला गुडघ्याचा संधिवात. असा संधिवात आपल्याला खुब्यामध्ये सुद्धा आढळू शकतो. हे खुब्याचं जे नॉर्मल जे आवरण आहे कार्टिलेजचं किंवा कुर्च्याचं, ते जे गुळगुळीत आहे ते गुळगुळीत राहिलेलं नाही आहे, ते थोडं खडबडीत झालेलं आहे, ते अनइव्हन झालेलं आहे. याच्यामुळे सांध्याच्या हालचालीला मर्यादा येतात. सुरुवातीला सांध्याला सूज येते, सांधा दुखतो, नंतर सांध्याच्या हालचाली सुरू करताना खूप पेशंटला त्रास होतो, दुखतो आणि त्यानंतर तो संधिवात थोडा बळावत जातो. डॉक्टर, खरं तर ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे नेमकं काय, याची व्याख्या आपल्याला शास्त्रशुद्ध पद्धतीने कशी सांगता येईल? ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे ऑस्टिओ इज बोन आणि आर्थरायटिस म्हणजे संधिवात. ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे संधिवात. आता संधिवाताचा आपण जो आता प्रकार पाहिला तो वयानुसार होणारा संधिवात, त्याला आम्ही ऑस्टिओआर्थरायटिस किंवा ऑस्टिओआर्थरोसिस असं म्हणतो. आता संधिवाताचे इतरही काही प्रकार आहेत ज्यांनाही ऑस्टिओआर्थरायटिस असं म्हणलं जातं. त्यातल्या सगळ्यात कॉमनली दिसणारा आहे आमवात किंवा रुमॅटॉइड आर्थरायटिस. आमवात हा साधारण वयाच्या 40 नंतर दिसतो. तो स्त्रियांमध्ये जास्त कॉमनली दिसतो पुरुषांपेक्षा आणि त्याची लक्षणं अशी असतात की आमवात हा हाताचे छोटे सांधे किंवा पायाचे छोटे सांधे, गुडघा, खुबा, मणका या सांध्यांना अफेक्ट करतो. आमवात हा रोज सकाळी पेशंट उठल्यावर कंप्लेंट करतात की आमचा हात किंवा पाय हा खूप स्टिफ आहे किंवा जड झालेला आहे आणि साधारण दुपारच्या वेळेनंतर हा स्टिफनेस थोडा कमी होतो. म्हणजे हाताच्या ज्या हालचाली आहेत किंवा पायाच्या हालचाली किंवा मणक्याच्या हालचाली त्या थोड्या सुकर होतात. आमवात हा साधारणपणे अनेक महिने चालतो आणि पेशंटचं जर ही कंप्लेंट्स किंवा ही जी लक्षणं आम्हाला जर 4 ते 6 आठवड्यापेक्षा जास्त दिसत असतील तर आम्ही काही तपासण्या करतो. त्या तपासण्यांमध्ये एक्सरे आला, रक्ताच्या काही तपासण्या आल्या, त्यानंतर गरज पडली तर काही स्पेशल टेस्ट असतात ज्याला RA फॅक्टर, युरिक ॲसिड किंवा अँटी CCP टेस्ट असं म्हटलं जातं. त्या टेस्ट करून आम्ही त्याचं निदान करतो
आणि जर निदानामध्ये असं आढळलं की पेशंटला आमवात आहे किंवा रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे तर मात्र त्याची वेगळी काही औषधं आहेत ती रुमॅटॉलॉजिस्टच्या सल्ल्याने घ्यावी लागतात. कुठल्या प्रकारचा त्रास होतो तुम्हाला जेव्हा गुडघ्याची सांधेदुखी असते तेव्हा? गुडघ्याची जेव्हा सांधेदुखी असते त्यावेळी पेशंटचा गुडघा सुजतो, पेशंटचा गुडघा दुखत राहतो. ते दुखणं गुडघ्याच्या पुढच्या बाजूला असू शकेल किंवा ते मागच्या बाजूला असेल किंवा ते गुडघ्याच्या बाजूला असू शकतं. आता पेशंटला जर वयानुसार होणारा संधिवात असेल किंवा ऑस्टिओआर्थरायटिस असेल तर युजली पेशंट गुडघ्याच्या आतल्या बाजूला आणि पुढच्या बाजूला पेन आहे असं म्हणतात. पुढच्या बाजूला पेन आहे ते गुडघ्याची वाटी झिजल्याचं लक्षण दाखवतं. आतल्या बाजूला पेन आहे ते दोन हाडांच्या मधलं म्हणजे मांडीचं हाड आणि नडगीचं हाड याच्या मधला जो सांधा आहे तो थोडासा झीज झाल्याचं दर्शवतं. आता पेशंट युजली आम्हाला कंप्लेंट करतात की गुडघा सुजतो किंवा दुखतो आणि जेव्हा पेशंट हालचाली सुरू करतो, पेशंट समजा सकाळी उठला झोपेतून आणि जेव्हा चालायला सुरुवात करतो तर सुरुवातीचे 10-15 मिनिटं ते खूप दुखतं आणि त्यानंतर जसा गुडघा रुटीनमध्ये येतो, थोडी हालचाल सुरू होते, त्यानंतर ते गुडघ्याचं दुखणं कमी होतं. याला आम्ही वयोपरत्वे होणारा संधिवात किंवा ऑस्टिओआर्थरायटिस असं म्हणतो. जो आमवात जो आहे त्याच्यामध्येही गुडघा दुखतो, सुजतो, बाकीचेही सांधे दुखतात, सुजतात, पण त्याचबरोबर हे जे दुखणं आहे किंवा हा जो स्टिफनेस आहे तो साधारणपणे दुपारपर्यंत साधारण 12 ते 1 वाजेपर्यंत तो बऱ्यापैकी कमी होतो. याला आम्ही मॉर्निंग स्टिफनेस असं म्हणतो. त्यानंतर तिसरा प्रकार जो संधिवाताचा आहे गाऊट आहे. गाऊटमध्ये पेशंटच्या रक्तातलं युरिक ॲसिड वाढल्यामुळे ते युरिक ॲसिड क्रिस्टल्स हे सांध्याच्या आत डिपॉझिट होतात आणि त्यानंतर तो दुखतो. आता गाऊटमध्ये कॉमनली पेशंट असं सांगतात की गुडघे दुखतात, त्याबरोबर पायाचे अंगठे दुखतात, त्यानंतर हाताचे काही सांधे दुखू शकतात किंवा कोपरा दुखू शकतो आणि पेशंटचं आपण युरिक ॲसिड चेक केलं तर ते बऱ्यापैकी हाय आढळतं. नंतर त्याला पेशंटला आम्ही काही पथ्य सांगतो की जेवणातलं प्रथिनं किंवा प्रोटीनचं प्रमाण जर कमी केलं आणि काही औषधं घेतलीत तर हा त्रास बऱ्यापैकी कमी होतो. जे ऑफिस वर्क आहे ते ऑफिस वर्क करून सुद्धा खुबा दुखणं किंवा खुब्याचे सांधे दुखणं हा त्रास होत असतो. तर या खुब्याच्या सांधेदुखीची काय लक्षणं आहेत? खुब्याच्या सांधेदुखीचं सगळ्यात मोठं लक्षण आहे एक तर खुबा दुखायला लागतो आणि ते दुखणं हे खुब्याच्या पुढच्या भागात असतं. तर ते दुखणं खुब्याच्या मागच्या भागात किंवा पाठीकडून मांडीकडे जात असेल तर ते युजली मणक्यापासून येणारं दुखणं असतं. त्यामुळे खुब्याचं दुखणं हे खुब्यापासूनच येतंय की मणक्यापासून येतंय किंवा हे कळणं फार महत्वाचं आहे. तसंच काही वेळा खुब्याचं दुखणं हे गुडघ्यापासून येत असतं. गुडघ्याचे काही आजार असेल तर ते खुब्यात जाणवतात आणि खुब्याच्या आजाराचं किंवा संधिवाताचं दुखणं हे काही वेळा गुडघ्यात जाणवू शकतं. त्यामुळे जेव्हा आपण म्हणतो की माझा खुबा दुखतोय त्यावेळी हे महत्वाचं आहे की ते दुखणं खुब्यातच ओरिजिन आहे त्याचं, की त्याचं मणक्यात आहे की त्याचं गुडघ्यात आहे हे बघणं महत्वाचं असतं. खुब्याच्या संधिवाताची लक्षणं आहेत की खुबा हा बऱ्याच वेळा दुखत असतो आणि तो बरेच महिने दुखत असतो. ते दुखणं जे आहे ते हालचालीच्या सुरुवातीला 10 ते 15 मिनिट एवढं जाणवतं. जसा पेशंट हालचाल जास्त करतो, जसं तो खुबा रुटीनमध्ये येतो तसं ते दुखणं हळूहळू कमी होतं. भारतीय पद्धतीने टॉयलेट वापरणं किंवा मांडी घालून बसणं हे खुब्याच्या संधिवाताच्या पेशंटला शक्य होत नाही. आणि पेशंटची ही मोठी कंप्लेंट असते की आम्ही जमिनीवर मांडी घालून बसू शकत नाही किंवा आम्हाला भारतीय पद्धतीचं टॉयलेट वापरता येत नाही. बरेच पेशंट असं सांगतात की मला पुढे वाकून तर काही वस्तू पडली असेल जमिनीवर तर ती घेणं अवघड होतं कारण खुबा मला पुढे वाकू देत नाही. तर ही लक्षणं असतील तर सर्वसाधारणपणे पेशंटला खुब्याच्या संधिवाताची सुरुवात आहे असं आम्ही म्हणतो. डॉक्टर, आता आपण गुडघ्याच्या प्रत्यारोपणाविषयी बोलूया. गुडघा आणि खुबा प्रत्यारोपण म्हणजे काय? कारण युजली आपल्याला एवढंच माहिती आहे की डॉक्टर आपला जुना भाग काढून, जो नैसर्गिक अवयव आहे तो काढून त्या जागी दुसरा स्टीलचा रॉड फिट करतात. तर याच्याबद्दल आणखी विस्तृत कसं सांगता येईल? आता हे आपण मगाशी पाहिलं तसं हे गुडघ्याचं मॉडेल आहे. जेव्हा गुडघ्याचा संधिवात होतो तर त्यावेळी हा कुर्च्या जो आहे गुळगुळीत तो पूर्ण खराब होतो, त्याला अक्षरशः खड्डे पडतात आणि खालचं बोन जे आहे ते एक्सपोज झालेलं असतं. त्याचबरोबर दोन हाडांच्या मधला हा जो कुर्च्या आहे किंवा कार्टिलेज आहे हा पण पूर्ण डिस्ट्रॉय झालेला असतो आणि हाडं अक्षरशः एकमेकांवर घासू लागतात, त्याच्यामधलं वंगण गेलेलं असतं. आता हा जो नॉर्मल भाग दिसतोय तो व्यवस्थित आहे आणि हे जे खड्डे खुड्डे पडलेले दिसतात तो संधिवात असलेला गुडघ्याचा कुर्च्या आहे. आता जेव्हा आम्ही ऑपरेशन करतो त्यावेळी आम्ही हा जो खराब झालेला कुर्च्या आहे तो पूर्ण काढून टाकतो. खराब झालेलं मेनिस्कस किंवा दोन हाडांच्या मधलं जे वंगण आहे ते आम्ही काढून टाकतो आणि त्यानंतर तो गुडघा हा टायटॅनियम आणि कोबाल्ट क्रोम आणि स्टील ह्याच्यानी ज्या वाट्या बनलेल्या असतात त्यांनी रिप्लेस केला जातो. आता हा जो मॉडेल आहे तर ह्याच्यामध्ये असं दाखवलेलं आहे की
हे जुनं जे खुर्च्या आहे तो आम्ही सगळा काढून घेतलेला आहे वेगवेगळ्या जिगच्या सहाय्याने, त्याला शेप दिलेला आहे आणि त्याला ह्या आर्टिफिशियल वाट्या बसवलेल्या आहेत. आता जेव्हा आम्ही या वाट्या बसवतो तेव्हा 2 वाट्यांच्या मधला जो भाग आहे खुर्च्या, हे खूप उच्च प्रतीचं असं प्लास्टिक असतं, त्याला आम्ही टिबियल इन्सर्ट असं म्हणतो. आणि हे प्लास्टिक जे आहे ते हायली क्रॉसलिंक पॉली किंवा व्हिटॅमिन ई मध्ये बुडवलेलं पॉली असं असतं आणि ह्याचं लाईफ हे खूप जास्त आपल्याला इतर पूर्वी जे प्लास्टिक अवेलेबल होते त्यापेक्षा खूप जास्त मिळतं. आता हा झाला गुडघे प्रत्यारोपणाचं मॉडेल. तसंच जेव्हा आम्ही खुबा प्रत्यारोपण करतो तर त्यावेळी खराब झालेला खुर्च्या जो आहे तो आर्टिफिशियल सॉकेट आणि आर्टिफिशियल हेड ऑफ फिमर किंवा बॉल ह्याच्यानी बदलला जातो. आणि हे जे मॉडेल आहे माझ्याकडे, तर याच्यामध्ये हा हिप रिप्लेसमेंट झालेलं मॉडेल आहे, ज्याच्यामध्ये हा खुब्याचं जे सॉकेट आहे किंवा ॲस्टेबुलम ते आम्ही बदललेलं आहे आणि तसंच हा जो बॉल आहे खुब्याचा तो सुद्धा आम्ही बदललेला आहे. आता हे जे सिरॅमिक किंवा पॉलिएथिलीन या टाईपचे लायनर हे ॲस्टेबुलमसाठी वापरले जातात आणि तसंच मेटल किंवा सिरॅमिक हेड हे खुब्याच्या बॉलसाठी वापरले जातात. हे जे मॉडेलमध्ये दाखवलेलं हिप रिप्लेसमेंट आहे ते विदाऊट सिमेंट म्हणजे सिमेंटलेस हिप रिप्लेसमेंट आहे. जर पेशंटचं बोन क्वालिटी ही चांगली असेल आणि पेशंटला खूप ऑस्टिओपोरोसिस नसेल तर अशा वेळी आम्ही सिमेंट रहित सांधा वापरतो. आणि ज्यावेळी पेशंटला खूप ऑस्टिओपोरोसिस आहे किंवा बोन हे वीक आहे अशा वेळी तो सांधा हाडामध्ये पकडून ठेवण्यासाठी सिमेंटचा वापर केला जातो. यंग पेशंटमध्ये आम्ही शक्यतो विदाऊट सिमेंट सांधा वापरण्याचा प्रयत्न करतो आणि वय जास्त असेल, हाडं ठिसूळ असेल तर आम्ही सिमेंटचा सांधा वापरतो. संधिवात आणि त्यावरचे आणखी आधुनिक उपचार कसे आहेत ते सुद्धा जाणून घेणार आहोत, मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर आपलं स्वागत. संधिवात आणि त्यावरील आधुनिक उपचार याविषयी आपण चर्चा करतोय. आपल्याबरोबर आहेत डॉक्टर मनोज तोडकर. डॉक्टर, तुमचं पुन्हा एकदा ब्रेक नंतर स्वागत. डॉक्टर, खरं तर सांधे रोपणाचा नेमका फायदा काय होतो? कारण युजली पेशंट्समध्ये असं दिसतं की नाही, मला दुखतंय तर खूप, पण ते प्रत्यारोपण नको कारण त्याच्यानंतरची पथ्य नकोत, अशी सुद्धा मानसिकता असते. तर नेमके सांधे प्रत्यारोपणाचे फायदे काय आपल्याला सांगता येतील? सांधे प्रत्यारोपणाचे फायदे समजणं खूप महत्त्वाचं आहे, कारण अजूनही खूप पेशंटमध्ये ऑपरेशनची भीती असते की मला नीट चालता येईल की नाही, माझं दुखणं किती असेल, समजा काही कॉम्प्लिकेशन झालं तर मला भविष्यात कुठल्या प्रॉब्लेम्सना फेस करावं लागेल. तर मी एक सांगू इच्छितो की कुठलंही ऑपरेशन जे आजकाल आम्ही करतो ते खूप सेफ असतं. ऑपरेशन करण्याआधी आम्ही पेशंटची पूर्ण भुलेसाठी पेशंटचं हार्ट, लंग, किडनी, त्याचं BP, डायबिटीस, ब्लड प्रेशर या सगळ्या गोष्टी ठीक आहेत का नाही हे बघितलं जातं. त्याला फिजिशियन, भुलेचे डॉक्टर, ॲनेस्थेशियोलॉजिस्ट हे बघतात, फिटनेस देतात आणि त्यानंतरच ते ऑपरेशन केलं जातं. हा एक भाग झाला. आता सांधे प्रत्यारोपण का करायचं? कारण ते दुखणं जाण्यासाठी करायचं. आता खूप आमचे पेशंट असतात की त्यांची बाकी तब्येत अगदी धडधाकट असते, पण केवळ खुब्याच्या किंवा गुडघ्याच्या दुखण्यामुळे ते घराबाहेर पडत नाहीत, बाहेर जात नाहीत, मित्रमैत्रिणींमध्ये किंवा नातेवाईकांमध्ये मिसळत नाहीत किंवा ट्रिपला जात नाहीत. आमचे असे अनेक पेशंट आहेत की जे वर्षानुवर्षे घराबाहेर पडलेले नाही आहेत, पण सांधे प्रत्यारोपणानंतर ते इंडिपेंडेंटली बाहेर जाऊन स्वतः कामं करू शकतात, प्रवास करू शकतात आणि आपल्या जीवनाचा आनंद घेऊ शकतात. आता सांधे प्रत्यारोपणाचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा जो आहे तो आहे की पेशंटचं पेन जातं. पेशंटच्या हालचाली ज्या आहेत गुडघ्याच्या, खुब्याच्या, खांद्याच्या किंवा इतर सांध्यांच्या त्या वेदनारहित होतात. पेन किलर खायची गरज पडत नाही. पेन किलर हा तात्पुरता उपाय आहे, ते आपण कायम घेऊ शकत नाही. कारण पेन किलर जर तुम्ही लॉंग टर्म खाल्ल्या तर तुमच्या पोटात अल्सर होतो, ॲसिडिटी होते, तुमच्या किडनीवर त्याचा इफेक्ट होतो आणि किडन्या खराब होऊ शकतात. त्यामुळे पेन किलर हे तात्पुरतं आपण घेऊ शकता, पण ते काही आठवड्यापेक्षा किंवा काही महिन्यापेक्षा घेणं ॲडवायझेबल नाही. सांधेरोपणाचा दुसरा सगळ्यात महत्त्वाचा फायदा जो आहे तो आहे की विशेषतः गुडघ्यामध्ये काही वेळा हा गुडघा सरळ आहे. बऱ्याच वेळा आपण असं बघतो की पेशंटचा गुडघा असा बेंड झालेला असतो. याचं कारण असं आहे की आतल्या बाजूचा जो खुर्च्या आहे किंवा हाड आहे ते खूप जास्त झिजलेलं असतं आणि 2 पायांच्या मध्ये मोठा फुटबॉल बसेल एवढी गॅप असते. अशा वेळी पेशंटचं स्वेईंग गेट असतं. पेशंट असे एका बाजूला कलत चाललेले असतात. पेशंटला काठी किंवा वॉकर घेतल्याशिवाय चालता येत नाही
आणि काही वेळा तो सांधा इतका बाक येतो की पेशंटचं चालणं बंद होतं. आता ऑपरेशन नंतर हा बाक जो आहे तो आपण सरळ करू शकतो. त्यामुळे ऑपरेशन नंतर दुखणं जाईल, तुमच्या गुडघ्याला आलेला बाक सरळ होईल, डिफॉर्मिटी सरळ होतील, तुम्हाला दुखणार नाही. हे सगळ्यात महत्त्वाचे सांधेरोपणाचे फायदे आहेत. आणि मी म्हणेन सगळ्यात मोठा फायदा आहे की पेशंटला त्यांचा गमावलेला आत्मविश्वास हा परत मिळतो, की ज्या योगे ते स्वतःच्या इंडिपेंडंट हालचाली करू शकतात आणि स्वतःची कामं स्वतः करू शकतात, जे त्यांना आधी शक्य नसतं. तुम्ही मगाशी ज्या प्रकारे रॉड दाखवलेत की वेगळ्या चांगलं मटेरियल असलेला तो रॉड असतो आणि तो इन्सर्ट केला जातो आपल्या गुडघ्यांमध्ये किंवा खुब्यामध्ये, तर त्याविषयी काय सांगाल? आता गुडघ्याच्या किंवा खुब्याच्या सांधेरोपणात नवीन जे तंत्रज्ञान आलेलं आहे ते एक तर मटेरियल बाबत आलेलं आहे आणि दुसरं आलेलं आहे की आपण ज्या पद्धतीने तो गुडघा किंवा खुबा बदलतो, बॉडीत टाकतो, त्या ऑपरेशनच्या टेक्निक्समध्ये. आता मटेरियल जे आपण खुब्यासाठी वापरतो विशेषतः, तर सुरुवातीला जेव्हा खुब्याचा सांधा शोधला गेला त्यावेळी सर्व सांधे हे सिमेंट वापरून फिक्स केले जायचे. त्यावेळी सिमेंटलेस सांधा नव्हता. नंतर काही वर्षांपूर्वी सिमेंटलेस सांध्याचा शोध लागलेला आहे, ज्या योगे सिमेंट न वापरता हे जे बॉल सॉकेट जे सांधे आहेत ते खुब्यामध्ये आपण प्रत्यारोपण करू शकतो. आणि त्याचा फायदा असा आहे की एकदा ते हाडाशी एकरूप झाले की त्यानंतर त्याचं आयुष्य आपल्याला खूप जास्त मिळतं, ते चांगले टिकतात आणि त्याच्यापासून होणारे कॉम्प्लिकेशन्स हे बऱ्यापैकी कमी आहेत. आता हे जे आर्टिक्युलेशन आम्ही म्हणतो, म्हणजे हे जे सॉकेट आहे आणि बॉल आहे, ते आर्टिक्युलेशन पूर्वी केवळ मेटल आणि पॉलिथिन असं अवेलेबल होतं. आता ते मेटल ऑन मेटल किंवा सिरॅमिक ऑन पॉली किंवा सिरॅमिक ऑन सिरॅमिक असे सांधे अवेलेबल आहेत. सिरॅमिक सांध्याचा उपयोग असा आहे किंवा त्याचा ॲडव्हान्टेज असा आहे की त्याचं लाईफ खूप चांगलं मिळतं आणि दुसरी गोष्ट त्यातनं घर्षण जे होणार असतं ते खूप कमी असतं. त्यामुळे सिरॅमिक सांध्याचं लाईफ स्पॅन हा खूप जास्त आहे ॲज कम्पेअर्ड टू मेटलचा सांधा. हा एक भाग झाला. आता हे मटेरियलमध्ये ही जी क्रांती झालेली आहे त्याच्याविषयी आपण बोललो. आणि ज्या पद्धतीने सांधेरोपण केलं जातं त्यात दोन मेथड आहेत नवीन. एक तर नॅव्हिगेशन मेथड आहे आणि दुसरी एक कम्प्युटराइज मेथड आहे किंवा रोबोटिक आम्ही म्हणतो त्याला. नॅव्हिगेशन किंवा कम्प्युटराइज मेथडचा फायदा असा असतो की जेव्हा हाडांमध्ये काही डिफॉर्मिटी असतात, हे वरचं मांडीचं हाड फिमर किंवा खालचं नडगीचं हाड टिबिया हे जर फ्रॅक्चर्ड असेल, त्यात प्लेट असेल किंवा ते वेडवाकडं असेल किंवा सांधा खूप खराब झाला असेल, अशा वेळी कन्व्हेन्शनल मेथडनी सांधे रोपण हे अचूकरित्या करणं थोडं अवघड असतं. याचं कारण असं आहे की जे कन्व्हेन्शनल जिग्ज आहेत ते हाडाच्या आत भोग पाडून त्याच्यापासून ॲक्सिस मोजतात. पण तसं न करता रोबोटिक किंवा नॅव्हिगेशन तंत्रज्ञानं केवळ बाहेरून हाडाची संरचना लक्षात घेऊन त्याच्याद्वारे अचूक सांधेरोपण करणं शक्य आहे, ज्या योगे सांध्याचं लाईफ स्पॅन हे बऱ्यापैकी वाढू शकतं. त्यामुळे कन्व्हेन्शनल मेथडपेक्षा रोबोटिक आणि नॅव्हिगेशन ही जी तंत्रज्ञान आहेत ती आत्ता लेटेस्ट आहेत आणि योग्य त्या पेशंटमध्ये त्याचा वापर जर आपण केला तर नक्कीच त्याचा फायदा आपल्याला होऊ शकतो. डॉक्टर, तुम्ही आता रोबोटिक आणि कन्व्हेन्शनल शस्त्रक्रियेबाबत बोललात, त्या प्रत्यारोपणाविषयी बोललात, तर या दोघांमध्ये नेमका फरक काय आणि ते किती सेफ आहे? म्हणजे यापैकी कुठल्या ह्याला पेशंटने ऑप्ट करायला पाहिजे, कुठल्या पद्धतीला? कन्व्हेन्शनल मेथडमध्ये रोबोट वापरला जात नाही. आता ज्या रोबोटिक सर्जरी असतात त्याच्यामध्ये एकदा आम्ही सांध्याची अलाइनमेंट किंवा ॲक्सिस हा कम्प्युटर नॅव्हिगेशनच्या मदतीने एकदा फाइंड आउट केला आणि त्यानंतर त्याचे जे कट्स जे घेतले जातात, कट्स म्हणजे सांध्याचे वेगवेगळ्या मशीनच्याद्वारे आम्ही जे सांधा हाड तयार करतो नवीन सांधा प्रत्यारोपणासाठी, तर जे हे कट्स जे आहेत ते आपल्याला रोबो मार्गदर्शन करतो की ते कसे घ्यायला पाहिजेत. आणि काही रोबोंमध्ये ते कट्स ॲक्च्युअली रोबो घेऊन देतो आपल्याला. त्याचा फायदा एवढाच आहे, त्यात अक्युरसी वाढते. अक्युरसी वाढल्यानंतर ऑब्व्हियसली त्यात सांध्याचं जे लाईफस्पॅन आपल्याला मिळणार आहे ते बऱ्यापैकी जास्त चांगलं आपल्याला मिळू शकतं. डॉक्टर, एक आणखी एक प्रश्न होतो, म्हणजे सांधे प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेनंतर पेशंट्सना ही भीती असते की मी आधीसारखा चालू शकेन की नाही, किंवा मला आधीसारखा त्रास होईल का, किंवा ते ऑपरेशन सक्सेस होईल का, अशा असे बरेच गैरसमज असतात रुग्णांमध्ये. तर या शस्त्रक्रियेनंतर पेशंट नॉर्मल आयुष्य जगू शकतो का? पेशंट या शस्त्रक्रियेनंतर नक्कीच नॉर्मल आयुष्य जगू शकतो. याचं कारण असं आहे की पेशंटचं दुखणं जातं, पेशंटच्या ज्या सांधेचा वेडावाकडापणा असतो किंवा डिफॉर्मिटीज असतात त्या करेक्ट होतात,
त्यांना पेन किलर खायची गरज पडत नाही, बऱ्याच पेशंटला काठी किंवा वॉकर वापरायची गरज पडत नाही, त्याच्यामुळे पेशंटला फायदा होतो. पण या ऑपरेशन नंतर आपण काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत की हे मेजर ऑपरेशन आहे, त्याला जी डॉक्टर काळजी घेण्यासाठी सांगतात ती घेतली पाहिजे. त्यानंतर त्यात फिजिओथेरपी हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. सांध्याची हालचाल मेंटेन राहण्यासाठी आणि सांध्याच्या आजूबाजूचे जे स्नायू आहेत त्याची ताकद मेंटेन राहण्यासाठी फिजिओथेरपी करणं हे अत्यावश्यक आहे. आणि डॉक्टरांचा सल्ला जर आपण व्यवस्थित पाळलात, फिजिओथेरपी जर रेग्युलर केलीत आणि योग्य ती औषधं घेतली तर नक्कीच याचा फायदा सगळ्या पेशंटला होऊ शकतो. डॉक्टर मनोज, तुम्ही खरं तर बरीच माहिती बराच वेळ आपण मागचा काही वेळ डिस्कस करतोय, तर जाता जाता प्रेक्षकांना तुम्ही काय संदेश द्याल जेणेकरून आपले सांधे व्यवस्थित राहतील, आपलं आरोग्य व्यवस्थित राहील आणि आपलं शरीर नीट राहील, या दृष्टीने काय मेसेज द्याल? मला सर्व श्रोत्यांना असं सांगायचं आहे की आपण आपल्या सांध्यांचं आणि हाडाचं आयुष्य नीट ठेवण्यासाठी एक तर कॅल्शियमयुक्त डाएट रेग्युलर घ्या, चालण्यासारखा सोपा किंवा सूर्यनमस्कारासारखा सोपा व्यायाम जो आहे तो रुटीनली करा, रेग्युलरली करा. आणि आपल्या डाएटमध्ये अशा गोष्टी ठेवा की ज्या आपल्या हाडांच्या बळकटीसाठी उपयोगी पडतील. आणि जर आपल्याला संधिवाचा त्रास असेल तर आपण आपल्या जवळच्या डॉक्टरांना जाऊन, हाडांच्या किंवा रुमॅटॉलॉजिस्टला जाऊन त्यांचं ओपिनियन घ्या, त्यांचं मत घ्या, ते काही तपासण्या सांगतील त्या करून घ्या. आणि ज्या योगे आपल्याला जर संध्याचा त्रास असेल तर तो बरा होण्यासाठी योग्य ती पावलं उचला आणि आपल्या नॅचरल सांध्यांचं आयुष्य जेवढं वाढवता येईल तेवढं वाढवा. अगदी सांधे जर खराब झाले तर सांधे प्रत्यारोपणाचा जो ऑप्शन आज अवेलेबल आहे त्याचा योग्य डॉक्टरांच्या सल्ल्यानं उपयोग करून घ्या. डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि इतकं चांगलं मार्गदर्शन केलं. संधिवात आणि त्यावरील आधुनिक उपचार काय काय आहेत त्याविषयी विस्तृत माहिती दिली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. यानंतर आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया नवीन तज्ज्ञांसह आणि नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.